तर जागतिक हवामान संघटनेनं गॉडझिला अल निनोचा अत्यंत भयंकर इशारा दिलाय। यामुळे देशात पुढील 3 महिने दुष्काळ किंवा पुराचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलाय। मात्र आयओडी आणि एमजेओ या दोन प्रणाली भारताला या दुष्काळ आणि परिस्थितीपासून वाचवू शकतात। शेतकरी बांधवांसाठी आली धक्कादायक बातमी। हवामान खात्याकडून दुष्काळाबाबत सावधानतेचा इशारा आता देण्यामध्ये आला। हो शेतकरी बांधवांनो, पहा 2026चा मान्सून शेतकऱ्याला रडवणार आहे। हवामान खात्याचा धक्कादायक अंदाज आता समोर आला आहे। राज्यातील शेतकऱ्यांवर मोठं संकट सध्या येत आहे। 2025 मध्ये विक्रमी पाऊस झाला, खूप जास्त पाऊस झाला, तरी 2026 मध्ये मात्र पावसाची मोठी ओढ राहण्याचा अंदाज डायरेक्ट हवामान खात्याच्या माध्यमातून पंजाबजी रावडक यांनी दिला आहे। पहा, जून ते सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये पाऊस लांबीवर पडण्याची चिन्हे मागेच्या ठिकाणी दिसून आली होती। हवामान खात्याने याबाबत सतर्कतेचा इशारा देखील देण्यामध्ये आला। मग आता पुढे पाऊस पडणार का? तर पहा, हवामान खात्याच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं की या 12 ते 14 जिल्ह्यामध्ये दुष्काळ नक्कीच्या ठिकाणी राहणार आहे। पहा, पुढील येणाऱ्या 3 महिन्यामध्ये पण दुष्काळाची स्थिती निर्माण होऊ शकते आणि काही जिल्हे असे देखील आहे जेथे पूर देखील येऊ शकतो। म्हणजे की पहा, हा निसर्गाचा कोप आहे। काही जिल्ह्यामध्ये डायरेक्ट कडक दुष्काळ देखील राहणार आहे असं हवामान खात्याच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सांगण्यामध्ये येत आहे। आणि त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा आता सरकारच्या माध्यमातून व हवामान खात्याने जारी केलेली आहे। हो शेतकरी बांधवांनो, जर या 12 जिल्ह्यामधून जर तुम्ही असाल तर पहा, तुमच्या भागामध्ये कसल्याही प्रकारे पाऊस पडणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये येत आहे। बघा, तुम्ही जर शेतकरी असाल आणि आगामी पावसाचे नियोजन जर करीत असाल तर ही माहिती आणि ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। यंदा पावसाळा कोरडा जाण्याची शक्यता असून हवामान खात्याने काही जिल्ह्यांची यादी सुद्धा जारी केली। खुद मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये पावसाची शक्यता कमी असल्याचं सांगितलं आहे। बघा, यामुळे पहिल्या पिकाच्या पेरणीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मग आता शेतकऱ्यांचा जो काय प्रश्न आहे की आमची पहिली पेरणी कधी होणार, बघा हा देखील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। तर शेतकरी बांधवांनो, तुमची पेरणी ही 15 जून ते 7 जून लक्षामध्ये घ्या। 7 जूनपासून 15 जूनपर्यंत तुमची पेरणी व्हायला हवी, कारण की या काळामध्ये पाऊस पडणार। परंतु येणारा जो काय काळ आहे त्या काळामध्ये खंड पडण्याची शक्यता आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर आहे। 7 ते 14 ते 15 जून या दरम्यानमध्ये शेतकऱ्यांची पेरणी होणार, असा पाऊस पडणार। परंतु पुढील येणारा जो काळ आहे तो अत्यंत धक्कादायक म्हणावा लागेल, कारण की बघा, डायरेक्ट हवामान खात्याच्या माध्यमातून याद्या आता लावण्यामध्ये आल्या की या 12 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी सतर्क राहा। बघा, बाजरी, मका, सोयाबीन आणि कापूस यांसारख्या पिकांसाठी पहिला पाऊस अतिशय गरजेचा असतो। भारतीय हवामान खाते आणि पुणे वेधशाळा यांच्या संकेतस्थळांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामधील अनेक भागामध्ये यंदा मोठा दुष्काळ पडू शकतो। तुम्ही आता अगदी बरोबर ऐकलं आहे। मग आता यावर्षी दुष्काळ नेमकं का पडत आहे याचे कारण तरी काय आहे? पहा, गेल्या वर्षी खूप मोठा पाऊस झाला, परंतु 2026ला एवढा कमी पाऊस का पडत आहे? बघा, महाराष्ट्रामधील अनेक भागामध्ये यंदा मोठा दुष्काळ पडणारच आहे असं डायरेक्ट हवामान खात्याच्या माध्यमातून पंजाबजी रावडक यांनी सांगितलं आहे। आता बघा, प्रशांत महासागर आणि हिंदी महासागरामध्ये सध्या निर्माण झालेली विचित्र परिस्थिती याबद्दल कारणीभूत ठरत आहे असं तज्ज्ञांच्या माध्यमातून देखील सांगण्यामध्ये येत आहे। मग आता हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर यामध्ये नेमकं काय घडत आहे हे माहीत असणं अतिशय गरजेचं आहे। बघा, हवामान बदलाचा परिणाम इतका लवकर पाहायला मिळण्याची ही पहिलीच वेळ असून सध्या उन्हाची तीव्रता देखील काही ठिकाणी जाणवत आहे आणि काही असा भाग आहे जेथे कडक ऊन पडून पाऊस देखील पडत आहे। बघा, दुपारी 2 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उन्हाचा कडाका जाणवत असल्याने पावसावर याचा विपरीत परिणाम सध्या होताना दिसत आहे। बघा, जगभरातील 7 वेगवेगळ्या
हवामान मॉडेल्सनी 2026च्या मान्सूनबाबत दिलेला अंदाज शेतकऱ्याची चिंता नक्कीच वाढवताना दिसत आहे. कारण की हा अंदाज खोटा ठरू शकत नाही, कारण की तो एक नाही तर बघा संपूर्ण देशभरामधील 7 वेगवेगळ्या भागामधून हा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर मग आता सर्वात महत्त्वाचं जाणून घ्या कोणते आहेत ते 12 जिल्हे, ज्या 12 जिल्ह्यामध्ये अतिशय दुष्काळ राहणार आहे. बघा 2025मध्ये ज्या भागामध्ये पावसाने धुमाकूळ घातला होता तिथे 2026मध्ये पावसाची मोठी टंचाई जाणवू शकते. पाऊस नेमका केव्हा सुरू होणार, तो किती काय विश्रांती घेणार आणि पेरणी कोणत्या महिन्यामध्ये करावी लागणार पहा, हे आपण या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट सांगत आहोत की या ठिकाणी 15 जूनच्या आतमध्ये तुमची पेरणी व्हायला हवी. तेथून पुढे पाऊस या ठिकाणी खंड देखील पकडू शकतो. याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण पाहत आहोत. 2025च्या महापुरानंतर आता 2026मध्ये बिकट परिस्थितीला सामोरे जावं लागणार आहे. कारण की बघा 2025 साली खूप पाऊस पडला, परंतु त्याचा विपरीत परिणाम बघा आता या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. तुम्हाला वाटत असेल यावर्षी देखील पाऊस पडणार, परंतु एक असं संकट निर्माण झालं आहे ज्यामुळे खूप मोठा विपरीत परिणाम सध्या महाराष्ट्र राज्यामधील काही भागाला आता पडणार आहे. भारतीय हवामान खात्याने 7 मॉडेल्सच्या आधारे ही तातडीची सूचना शेतकऱ्यांना जारी केली आहे. येणाऱ्या काळामध्ये पिकांचे आणि पाण्याचे नियोजन कसे करावे हे समजून घेणे आता तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाचे झाले आहे. ही माहिती साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजून घेण्यास तुम्हाला पुढील नियोजन करणे सोपे जाईल. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकता. आणि शेतकरी बांधवांना बघा अफवांना कसल्याही प्रकारे बळी पडण्याची गरज नाही. बघा सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले की या भागामध्ये कसल्याही प्रकारे पाऊसच पडणार नाही. आता मग महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या प्रशांत महासागर आणि हिंदी महासागर बघा यातील पाण्याच्या तापमानाचा थेट परिणाम भारतीय मान्सूनवर केव्हाही होत असतो. यावर्षी पावसाबद्दल दुष्काळाचे सावट का बनले जात आहे याचं कारण म्हणजे समुद्रामधील बदलती परिस्थिती होय. आपल्या मान्सूनचे भवितव्य प्रामुख्याने 2 ते 3 जागतिक घटकावर अवलंबून असते, ज्यामुळे यंदा पावसाचे परिणाम सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून लावण्यामध्ये येत आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या समुद्रामधील पाण्याचे तापमान जर सरासरीपेक्षाही कमी झाले तर त्याला लायना म्हणतात, जे भारतीय मान्सूनसाठी शुभ मानला जातो. मात्र हे पाणी गरम झाले तर त्याला एल निनो म्हणतात, जो मान्सूनचा सर्वात मोठा शत्रू आहे. बघा यावर्षी एल निनो सक्रिय होण्याचे संकेत दिसून आले होते, यामुळे पावसावर मोठा ओढवू आता या ठिकाणी लक्षामध्ये घ्या आता खूपच मोठं संकट या ठिकाणी आलं आहे असा अंदाज देखील वर्तवण्यामध्ये येत आहे. आता मग महत्त्वाचं जाणून घ्या कोणते असे भाग आहे जिथे या ठिकाणी खूप मोठा पाऊस पडणार आणि कोणते भाग असे आहे जिथे या ठिकाणी पाऊसच पडणार नाही. बघा याचा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून सध्या लावण्यामध्ये येत आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामधील तापमानातील फरकाला IOD म्हणले जाते. युरोपमधील बघा आता या ठिकाणी लक्षामध्ये घ्या बर्फवृष्टी आणि उन्हाळ्यातील तापमान हे घटक मान्सूनच्या वाऱ्यांना कमकुवत करू शकतात. समुद्राच्या पाण्याला एक मेमरी असते ज्यावरून पुढील 6 महिन्यातील पावसाचा अंदाज वर्तवला जातो. याच आकडेवारीच्या आधारे 2026ला बघा पाऊस कसा असेल याचे विचित्र परिस्थिती चित्र सध्या दिसून आले आहे. प्रशांत महासागराच्या मध्यभागी सध्या पाण्याचे तापमान हळूहळू वाढू लागले आहे. जर हे पाणी कोमट झाले तर बघा लक्षामध्ये घ्या तुम्हाला माहीतच असायला पाहिजे येणाऱ्या काही काळामध्ये या ठिकाणी खूप मोठा खंड पडण्याची शक्यता आहे. आता लक्षामध्ये घ्या 17 नोव्हेंबरपासून समुद्राच्या तापमानामध्ये वाढ होत असल्याचं या ठिकाणी समोर आलं होतं. म्हणूनच बघा गेल्या कित्येक महिन्याभरापासूनच हवामान खात्याच्या माध्यमातून मॉडेल्सने अंदाजा लावायला सुरुवात केली होती की यावर्षी सरासरीपेक्षा खूपच कमी हा पाऊस
आता पडणार आहे. बघा, अमेरिकाच्या नोवा या संस्थेनुसार जुलै ते सप्टेंबर या काळामध्ये एल निनो सक्रिय होण्याची बघा 45% अधिक शक्यता आहे. म्हणजे की जवळपास 50% शक्यता आहे की दुष्काळ पडणार. याचा अर्थ मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात पावसाचे परिणाम बघा सरासरीपेक्षा खूपच कमी राहू शकते. जर भारतीय हवामान विभाग IMD सध्या तटस्थ भूमिका घेत असले तरी त्यांच्या आकडेवारीतील कल हा दुष्काळी परिस्थितीकडे झुकलेला सध्या दिसून येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, हवामान खात्याकडून आतापर्यंतचा सर्वात धक्कादायक अपडेट आता या ठिकाणी आला आहे. कारण की दुष्काळ या ठिकाणी पडण्याची स्थिती सध्या निर्माण होऊ शकते. हिंदी महासागरातून सध्या फार मोठी आशेची चिन्ह दिसत नाही. कारण तिथला आयोडीन नकारात्मक निगेटिव्ह स्थिती आहे. बघा, अशा परिस्थितीमध्ये पाऊस सहसा बघा दिशा बदलतो किंवा त्याचे परिणाम कमी करतो. बघा, आता तुम्हाला माहीत असायला पाहिजे मे महिन्यापर्यंत ही स्थिती बदललेली नव्हती. तर मान्सूनच्या सुरुवातीला मदत मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. समुद्राच्या दोन्ही बाजूंकडून सध्या तरी मान्सूनसाठी नकारात्मक संकेत सध्या पाहायला मिळत आहे. मग आता या ठिकाणी पॉझिटिव्ह संकेत कधी मिळणार हे सांगता येत नाही. शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा 1871 पासूनच्या इतिहासात बघा आता या ठिकाणी जर तुम्ही बघितला तर या ठिकाणी असं दिसून येतं जेव्हा एल निनो सक्रिय झाला होता तेव्हा भारताच्या मान्सूनवर खूपच मोठा विपरीत परिणाम झाला होता. दुष्काळ आणि पिकाचे नुकसान हे एल निनोचे समीकरण बनलेले आहे. मात्र इतिहासात काही वर्षे अशी देखील गेली होती जी या ठिकाणी चक्क एल निनो आला असून चांगल्या प्रकारे पाऊस झाला. पहा, मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आणि शेतकऱ्याची पिकं देखील चांगली आली होती. परंतु जास्त प्रमाण तर असं आढळून आलं की जेव्हा एल निनो आला पहा त्यावेळी या ठिकाणी दुष्काळ आणि खंड देखील पडला होता. असं देखील या ठिकाणी मागे पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर विचार केला तर 2026च्या मान्सूनमध्ये मोठा खंड पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. बघा, जूनमध्ये या ठिकाणी कदाचित पाऊस वेळेवर या ठिकाणी येऊ शकतो. पण जुलै आणि ऑगस्टमध्ये मोठी उघडीप राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने स्पष्टपणे सांगितलं आहे येणाऱ्या पुढील 1 तारखेपासून डायरेक्टली जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून व हवामान खात्याच्या माध्यमातून जारी करण्यामध्ये येणार की कोणत्या भागामध्ये दुष्काळ सर्वात जास्त राहणार आहे. आता मात्र सरकारच्या माध्यमातून यादी कसल्याही प्रकारे स्पष्ट आणि जारी करण्यामध्ये आलेली नाही हे मात्र लक्षामध्ये ठेवा. परंतु शेतकरी बांधवांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याच्या माध्यमातून देण्यामध्ये आला आहे. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आणि जर काय तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट बघायचे असतील तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.